गुरुपौर्णिमा हा आपल्या प्रत्येक गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. दरवर्षी भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात हा दिवस सणाप्रमाणे साजरा केला जातो. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित सेवा केंद्र राधानगर पंचवटी येथे गुरुपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समर्थ सेवेकरांनी रविवारी श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊलींचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी सर्वत्र वातावरण मंगलमय झाल्याचं पाहायला मिळालं. संध्याकाळी 6:30 वाजता राधानगर पंचवटी केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन केले. भूपाळी आरती आणि नैवेद्य आरतीची सेवा सेवेकरांनी रुजू केली. यावेळी धर्मवीर सुनील भाऊ बागुल आणि स्वामी समर्थ केंद्र प्रतिनिधी शामराव डावरे यांनी नाशिक लोकशाही न्यूजवर आपले मनोगत व्यक्त केले. प्रांतस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने तब्बल राज्यभर आणि राज्याबाहेर आणि देशभर आज श्री गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत आनंदाने हा साजरा झालेला आहे. तब्बल राज्यात आणि देशात कोट्यवधी परमपूज्य गुरुमाऊलींचे सेवेकरी आहेत. त्या सर्व सेवेकरी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने येत्या 17 तारखेपासूनच 17 जुलै ते 27 जुलै असे 10 दिवस गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी नियोजन केलेलं आहे. त्या पद्धतीने संपूर्ण देशातून सेवेकरी त्या ठिकाणी येत आहेत. आजही गुरुपौर्णिमेच्या दिवशी परमपूज्य गुरुमाऊलींकडं दिंडोरी दरबारी ही लाखावर गर्दी झालेली आहे आणि संपूर्ण राज्यात आणि देशात असणाऱ्या संपूर्ण स्वामी समर्थ सेवा केंद्रांवरती अनेक पटीने आज सेवा करून श्री स्वामी चरित्र सारामृत असेल, स्वामी महाराजांचा जप असेल, ती सगळी सेवा रुजू करून अत्यंत आनंदाने या भारत मातेसाठी राष्ट्र सुरक्षित राहावं या उद्देशाने परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ती सेवा आज रुजू झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मधुवन कॉलनी स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होता आणि इतर स्वामी समर्थ सेवेकरी या ठिकाणी जमलेले होते. वास्तविक बघितलं तर नाशिक शहरामध्ये साधारण 150च्या आसपास स्वामी समर्थांची केंद्र आहेत आणि ह्या सर्व केंद्रांमधून त्या एरियामधले त्या परिसरामध्ये सगळ्या लोकांना आध्यात्मिक हे शिकवलं जातं, हिंदुत्व शिकवलं जातं आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांना स्वयंभू स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल याचं ज्ञान दिलं जातं. ज्या ज्या परिसरामध्ये केंद्र आहे त्या त्या परिसरातील महिला असतील, बंधू असतील, हे सगळे लोक केंद्रामध्ये येतात आणि ह्या परिसराचा एक चांगला उदो करतात. मी आज आरतीनिमित्त इथं मला बोलवलं त्याबद्दल मी केंद्राचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.